हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण ही हॅलो किटी बनवायला घेतो आहे. मुलींचं अतिशय आवडतं कार्टून कॅरेक्टर आहे आणि ही अगदी वुलन मॅटच्या फेदर वूलने आपण बनवली आहे आणि बनवायला अगदी सोपी मी तुम्हाला सांगते आहे. आणि ही पिशवी जी आहे ना आपली, त्या पिशवीपासून मी बनवती आहे. ही साधी ताडपत्रीची जी पिशवी असते ती पिशवी मी कट करून घेते सगळ्या बाजूने आणि ओपन करून घेते आहे. आणि ही ओपन केल्यानंतर पुढे कसं बनवायचं मी तुम्हाला सांगते. आता मला बऱ्याच जणी विचारतात की ताई तुमच्याकडे हे डिझाईन रेडी असतं का, तुम्ही ट्रेस कसं करतात, काय करतात. तर मी माझ्याकडच्या सगळ्या वुलन मॅटमध्ये तुम्हाला डिझाईन कसं बनवायचं हे दाखवते अगदी सोप्या पद्धतीने. ते तुम्हाला इझिली करता येईल. पण आता ही रांगोळी जी मी घेते आहे कार्टून कॅरेक्टर, हे असं पिशवी मी ओपन करून घेते आणि मग हे असं हॅलो किटीचं मी चित्र काढून घेतलेलं आहे. आता मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवा, हे चित्रावरून मी करते आहे. आता ते करण्यासाठी मी असं हॅलो किटीचं चित्र घेतलेलं आहे. तुम्हाला गुगलवरती मिळेल, हाताने काढायचं असेल तर हाताने पण तुम्हाला काढता येईल. अगदी सोपं आहे. आणि हे असं चित्र घ्यायचं आणि कार्बन पेपर घ्यायचा. कार्बन पेपर घेऊन त्याच्यावरती ठेवायचं की तुमच्याकडे ते डिझाईन तयार झालं. काही डिझाईन विकत वगैरे घ्यायला नको, अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने सगळे डिझाईन्स करता येतात. आणि माझ्या सगळ्या जुन्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला तेच दाखवते आहे. पण आता एका मैत्रिणीने विचारलं म्हणून मी आता हे अशी पद्धत सांगते. हे बघा, मी हे असं हे ठेवलेलं आहे. आता मैत्रिणींना हे बघा, बरोबर मी हे कार्टून कॅरेक्टर असं ठेवलं. तुम्हाला हवं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या या कार्टून कॅरेक्टरचा. बरोबर याचा स्क्रीनशॉट काढा आणि झेरॉक्समधून झेरॉक्स करून आणा A3 पेजवरती किंवा A4 पेजवरती. आणि अशा पद्धतीने पूर्ण कार्टून कॅरेक्टर काढून घ्या. फक्त लक्षात ठेवा, हे काढत असताना अजिबात हलवू देऊ नका. आणि बघा, हे खालती उमटत जातं असं कार्बन पेपर अशा पद्धतीने ठेवल्यावरती. तुमच्याकडे भरपूर साऱ्या असंख्य तुम्ही तयार करू शकतात. अशा पद्धतीने पूर्ण हे करून घ्यायचं आणि खालती हे असं आलंय की नाही हे बघायचं. फक्त हलवता कामा नये. अजिबात हल्लं की ते सगळं हलेल, म्हणून ते हलता कामा नये. हे बघा, हे तयार झालेलं आहे खालती. आता ते एका मैत्रिणीने मला विचारलं म्हणून मी ही प्रोसेस तुम्हाला दाखवली. अदरवाईज मी दरवेळेस तुम्हाला डायरेक्ट कसं काढायचं तेच दाखवत असते आणि तुमच्याकडे ते डिझाईन तयार पण होतात. आता हे डिझाईन काढल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल तर झेरॉक्स करून आणायची. आता मी नेहमीप्रमाणेच फेदर वूल घेतलेली आहे, त्यानंतर ग्लूगन घेतलेली आहे, ग्लू स्टिक्स घेतलेले आहेत. आणि आता मी बॉर्डर जी आहे ती सगळी पूर्ण ब्लॅक कलरने करून घेते आहे. आणि तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही स्क्रीनशॉट त्याचा काढून घेतला की तुम्ही झेरॉक्स सेंटरमधून झेरॉक्स करून अगदी ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स करून आणली 2 रुपयाला तरी देखील चालते. काही गरज नाही ह्या गोष्टी विकत घेण्याची वगैरे. 30-40 रुपयाला 2 रुपयामध्ये अगदी तयार होतं. हे बघा, आता मी पूर्ण ब्लॅक कलरने हे करून A3 ब्लॅक कलरने पूर्ण बॉर्डर करते. A3 पेजमध्ये किंवा A4 पेज तुम्हाला जी साईज हवी असेल. आता मी ही जी साईज घेतली आहे ती A3 पेपर घेतलेला आहे. म्हणजे A3 पेपर पण बास होतं, तेवढं सफिशियंट होईल. कोणाला मोठा हवं असेल तेच कॅरेक्टर तर तुम्ही A1 पेजला घ्या, A2ला घ्या, मोठ्या पेजेसवरती घ्या. ते झेरॉक्स सेंटरवाले ते तुम्ही त्यांना सांगितलं की ते करून देतात. तर हे बघा, मी आता हे पूर्ण आउटलाईन जी ती ब्लॅक कलरने करून घेते आहे. आणि हे हॅलो किटीचं कॅरेक्टर आहे. तुम्हाला हवे असेल ते कार्टून कॅरेक्टर तुम्हाला मी देईल. आता हे बघा, हे पूर्ण ब्लॅक कलर दिल्यानंतर हे असं तयार झालं आहे. आता बरोबर मी मध्यभागी जे आहे तो व्हाईट कलरने करून घेते आहे. आता व्हाईट कलर, आता लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा डोळ्याच्या भोवती, त्या नाकाच्या भोवती आणि हे साईडच्या याच्या भोवती आपण व्हाईट कलर देऊन घ्यायचा आहे आणि नंतर मग मध्ये द्यायचा. आता मी हे सगळं साईडने एक एक पूर्ण लेअर देऊन घेते आहे. आणि मग नंतर डोळा आणि हे मी याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये टिप तुम्हाला सांगितली होती की गोलाकार असेल तर त्याच्या भोवती गोलाकारच येऊ द्या पहिले एखाद लेअर, आणि नंतर मग पुढचा लेअरला तुम्ही मध्ये मिक्स केलं तरी चालतं. त्याच पद्धतीने मी आता इथे करते आहे. या छोट्या छोट्याशा टिप्स असतात ह्या वुलन मॅट रांगोळीसाठी, आणि त्या एकदा फॉलो केल्या की झालं. बघा, आता हे बघा, हे असं पूर्ण गोलाकार हे असा करून घ्या आधी, आणि मग त्याच्यानंतर भोवती तुम्ही दुसरं कुठलंही टाका. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण पांढरा कलर देऊन घेते आहे. नाकाला पण तसंच करतात. मी तुम्हाला म्हटलं होतं की या छोट्याशा टिप्स आहे, त्याच्याने आपली वुलन मॅट अजून खूप सुंदर दिसते. ग्लूगन लावायचा, त्याच्यावरती आपली व्हाईट कलरची वूल लावली की झालं तयार. अशा पद्धतीने कट केलं मी. हा पूर्ण पांढरा कलर मी दिलेला आहे हाताला, पायाला आणि चेहऱ्याला. हाताला आणि पायाला ह्या तिन्ही ठिकाणी मी देऊन घेतलेला आहे.
आता मला काय करायचं आहे, पिंक कलर ती मुलींचं कॅरेक्टर असल्यामुळे पिंक कलरचा मी शर्ट केला. हा पिंक कलरचा मी शर्ट तयार करून घेते आहे. मैत्रिणींनो, माझं चॅनल आवडतं का तुम्हाला? आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. काही सूचना असतील तर त्याही नक्की सांगा, मी त्या अंमलात आणेल. आणि काही हवं असेल तुम्हाला नवीन काही विशेष बनवलेलं तर ते देखील मला सांगा. आणि असे कार्टून कॅरेक्टर तुम्ही वेगवेगळ्या मुलांसाठी तयार करू शकतात. दिसायला खूप सुंदर दिसतात आणि त्यांच्या टेबलच्या वरती, अभ्यासाच्या टेबलच्या वरती किंवा त्यांच्या दरवाजावरती देखील हे सुंदर दिसतं. त्यांच्या रूमच्या दरवाजावरती लावलं की तयार झालं आतमध्ये, किंवा मॅट म्हणून पण त्याचा तुम्ही वापर करू शकतात. हे बघा, डार्क पिंक कलरचा कलर डार्क पिंक घेतला आणि मी हा मध्ये कलर केलेला आहे. फुलाला पण मी डार्क पिंक कलरच देते आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे याची ही टिप आहे की आधी गोलाकार असेल तर गोलाकार करून घ्यायचा. आता साईडला बरोबर हे अर्धचंद्र, बरोबर हे अशा पद्धतीने, आणि आता मध्ये यायचं. बघा, अशा पद्धतीने मी हा पिंक कलर, डार्क पिंक कलर तिकडे घेतलेला आहे. आता मध्ये बरोबर त्याच्या तिथे नाकाला आणि त्या आतल्याला मी येलो करते की झाली माझी तयार ही किटीचं कॅरेक्टर, कार्टून कॅरेक्टर. बस फिनिश. हे एवढंच करायचं अशाच पद्धतीने. आणि मग मी साईडने पूर्ण हे कट करून घेते आहे. जी पिशवी मी घेतलेली आहे ही साईडने पूर्ण मी कट करून घेते आहे. आणि पिशवीने केलं त्यामुळे बेस मटेरियल हा पूर्ण ते पिशवीचं घेतलेलं आहे. त्यामुळे जरा जसं रेक्झिनला ताटपणा येतो तसं तेवढा ताटपणा याला येत नाही, पण अगदीच काही टाकाऊ तयार होत नाही. हां, पिशवी तुम्ही जरा जाडसर घ्यावी लागेल तुम्हाला. बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण कट करून घेतलं आणि हे तयार झालं माझ्याकडे. याच पद्धतीने मी अजून एक पण बनवलेली आहे, ती डार्क पिंक कलर घेतलेली आहे. बघा, ही किती सुंदर दिसते दिसायला. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही नक्की करून बघा. आवडलं तर मला सांगा. आणि असंच नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येत असते. सो माझं चॅनलही तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुमची मी अत्यंत आभारी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.